थांबा शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो. आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्या खात्यात पैसे आले की नाही का अजूनही वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो. काही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होण्यात सुरुवात पण झालेली आहे शेतकरी मित्रांनो. पण प्रश्न हाच आहे की शेतकरी मित्रांनो, तुमचे यादीत नाव आहे की नाही, तसेच तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. खूप शेतकरी अजूनही कन्फ्यूज आहे की शेतकरी मित्रांनो, पैसे कधी येणार आहे, कुठे चेक करावं शेतकरी मित्रांनो, आणि काही खात्यामध्ये पैसे आलेच नाही शेतकरी मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तुमचे नाव यादीत कसे तपासायचे, तुमच्या मोबाईलवरून पैसे कसे चेक करायचे आणि जर पैसे आले नसतील तर काय करायचे, हे सगळे सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. फक्त 2 मिनटं तुम्ही स्वतःचा टाईम काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. नमस्कार. सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शासनानं खरीप हंगामातल्या पिकांसाठी पीक विम्याचं वाटप सुरू केलंय. खास करून जे सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादक आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. शासनानं किती निधी मंजूर केलाय माहितीये? तब्बल 1,219 कोटी रुपये. ही काही लहान रक्कम नाहीये. आणि हे सगळे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आता हा जो निधी आहे ना, तो खास करून 3 महत्त्वाच्या खरीप पिकांसाठी आहे: सोयाबीन, कापूस आणि तूर. ज्या शेतकऱ्यांनी या पिकांचा विमा उतरवला होता त्यांच्यासाठी ही एक मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यायला सुरुवात झाली आहे. आणि ही प्रक्रिया आता अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. पण मग प्रश्न येतो की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा मिळणार आहे? चला आता हेच पाहूया की या पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे. काही जिल्ह्यांना तर खूप मोठा निधी मिळालाय. इथे बघा, पुण्याला 45 कोटी, नाशिकलाही 45 कोटी, सोलापूरला 44 कोटी, अमरावतीला 43 कोटी आणि अकोल्याला 37 कोटी रुपये दिले जात आहेत. म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर हे वाटप सुरू आहे याचा अंदाज येतो. या योजनेमध्ये एकूण 31 जिल्ह्यांचा समावेश आहे, जसं की अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव, सातारा, परभणी आणि इतरही जिल्हे आहेत. ही पूर्ण यादी आपण स्क्रीनवर पाहू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकदमच रक्कम जमा होईल असं नाही. बरं, जिल्हे तर कळले, पण आता पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न, या जिल्ह्यांमधल्या नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत? म्हणजे पैसे मिळवण्यासाठी नक्की कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील ते आता समजून घेऊया. पैसे मिळवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. जसं की पीक विम्याचा अर्ज मंजूर झालेला पाहिजे, 7/12 उताळ्यावर पिकाची नोंद असायलाच हवी, ई-पीक पाहणी म्हणजेच पिकांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण केलेली असावी, बँक खातं डीबीटीला जोडलेलं असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं, विमा कंपनीनं दावा मंजूर केलेला असावा. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, जो अनेकांना पडलेला प्रश्न आहे. पात्र असूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. तर मग यामागची नेमकी कारणं काय असू शकतात? चला पाहूया. पैसे न मिळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, अर्ज अजून पेंडिंग असेल किंवा फेटाळला गेला असेल, ई-पीक पाहणी केली नसेल किंवा त्यात काहीतरी चूक झाली असेल, कागदपत्रांवरच्या नावांमध्ये फरक असेल किंवा बँक खात्यात काहीतरी अडचण असेल, जसं की आधार लिंक नाही किंवा केवायसी पूर्ण नाही. आणि असंही होऊ शकतं की विमा कंपनीनेच दावा नाकारला असेल. पण समजा सर्व कागदपत्र बरोबर आहेत, पात्रता आहे आणि तरीही पैसे मिळालेले नाहीत, तर अजिबात काळजी करू नका. अशावेळी काय करायला हवं ते आता बघूया. तर पैसे अडकलेत का? जर याचं उत्तर हो असेल तर पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? घाबरून जायची काहीच गरज नाही. यावर एक सोपा आणि अगदी प्रभावी उपाय आहे. ह्यासाठी एक सोपी गोष्ट करायची आहे. विमा कंपनीला एक लेखी अर्ज द्यायचा आहे. या अर्जामध्ये आपला पॉलिसी नंबर, बँकेची माहिती आणि स्वतःची माहिती व्यवस्थित लिहायची. अर्जात हे स्पष्टपणे लिहायचे की अर्ज मंजूर झालाय पण अजून पैसे मिळालेले नाहीयेत. आणि मग सगळी कागदपत्र जोडून हा अर्ज जिल्ह्यातल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करायचा. आणि हो, अर्जासोबत काही कागदपत्र जोडणं खूप महत्त्वाचं आहे, जसं की आधार कार्डची झेरॉक्स, 7/12 आणि 8चा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, ई-पीक पाहणी केल्याचा पुरावा आणि पीक विमा भरल्याची पावती. ही सगळी कागदपत्र तयार ठेवा.
आणि या सगळ्यासोबतच एक सगळ्यात सोपा मार्ग आहे, तो म्हणजे पीक विमा हेल्पलाईन क्रमांक 14447. या नंबरवर फोन करून अर्जाचं स्टेटस काय आहे, पैसे का थांबले आहेत आणि ते कधीपर्यंत मिळतील याची सगळी माहिती मिळू शकते. तर मग या सगळ्या माहितीनंतर सर्वात महत्त्वाचं काम कोणतं? ते म्हणजे आपल्या अर्जाची स्थिती तपासणं. जर पैसे जमा झाले नसतील तर आपलं नेमकं कुठे चुकलंय किंवा अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेणं आणि त्यावर लगेचच उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या घरातील कोणीही शेतकरी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण रोज असेच महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला देणार आहोत शेतकरी मित्रांनो.